मागील महिन्यात लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर चांगल्याच प्रकारे टीका केली होती, हल्ला केला होता आणि विचारलं होतं की लाडकी बहीण योजना लागू केली, परंतु मग आमच्या लाडक्या भावांचं काय, लाडक्या भावांसाठी तुम्ही काय करणार आहेत, असा प्रश्न सतत करत होते. आणि त्यावरच उत्तर काल स्वतः एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरामध्ये येऊन दिले. उत्तरच नाही दिलं तर चक्क लाडका भाऊ योजना डायरेक्ट लागू केलेली आहे. तर यामध्ये ज्यांनी 12वी केलेली आहे त्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत, ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे त्यांना 8,000 रुपये आणि ज्यांनी पदवी केलेली आहे त्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत. तर हे कशा प्रकारे मिळणार आहेत आणि केव्हा मिळतील याबद्दलची माहिती बघणारच आहोत. परंतु त्या अगोदर ही गोष्ट आपल्याला माहित असायला पाहिजे की महाराष्ट्र राज्य एकमेव असं राज्य आहे ज्यांनी ही योजना लागू केलेली आहे. अशा प्रकारची योजना कुठेही म्हणजे इतर राज्यामध्ये कुठेही नाही लागू करण्यात आलेली, पहिला महाराष्ट्र झालेला आहे. तर या योजनेचा नक्की हेतू काय आहे, उद्दिष्ट काय आहे? आता ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे आणि त्यांना जॉब मिळत नाही, या व्यक्तींना चांगलंच या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि त्यांना या योजनेचं काय उद्दिष्ट आहे हे सरकारने जाहीर करण्याच्या अगोदर त्यांना हे उद्दिष्ट समजलेलं असेल. याचं कारण म्हणजे ज्यांची डिग्री आज कंप्लीट झालेली आहे त्यांना जॉब मागण्यासाठी कुठे जरी गेले सगळ्यात अगोदर एक्सपिरियन्स मागतात. आता जर तुम्हाला जॉब भेटली तरच तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल ना, तुम्ही जॉब करण्याच्या अगोदर एक्सपिरियन्स कुठून देणार आहेत? तर हा प्रॉब्लेम जेवढे पण डिग्री होल्डर आहेत त्यांच्यासाठी खूप खूप चॅलेंजिंग झाला होता. म्हणजे आता आपल्याकडे डिग्री असते, डिग्रीच्या बेसिसवर आपण जॉब मागायला जातो, ते म्हणतात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दाखवा. आपण त्यावेळेस बोलतो की नाही, मी फ्रेशर आहे, माझी डिग्री आताच कंप्लीट झालेली आहे, तर मला फ्रेशर म्हणून घ्या. तरी सुद्धा ते कंपनीवाले किंवा जी काही संस्थेमध्ये तुम्ही जॉबसाठी गेलेला आहे ते असं म्हणतात की नाही, आम्ही फ्रेशरला घेत नाहीत. मग आता फ्रेशरनी करायचं काय? तुम्ही जाईल तिथे एक्सपिरियन्स मागताय आणि फ्रेशरच्या बेसिसवर तुम्ही कुठेच घेत नाहीत. तर मग अशा प्रकारचं एक हे चक्रव्यूह बनलं होतं आणि त्यामध्ये जेवढे काही फ्रेशर पासआउट होत होते ते अडकून पडलेले होते. आता ज्यांची कुठे ओळख असेल किंवा त्यांना तसा सपोर्ट असेल त्यांना कुठेतरी जॉब भेटत होता आणि त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर नंतर ते ग्रो करू शकत होते. परंतु ज्यांची कुठे ओळख नाही, ज्यांना कसल्याच प्रकारचा सपोर्ट नाही, त्यांच्यासाठी ही खूप मोठी अडचण ठरलेली होती. आणि आता याच सोल्युशन मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना यामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर यामुळेच मी अगोदर म्हटलं होतं जे डिग्री होल्डर आहेत आणि ज्यांना जॉब मिळत नाही त्यांना हे उद्दिष्ट कळलं असेल. तर या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की जर समजा तुम्ही 12वी, डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर आहात आणि तुम्ही फ्रेशर आहेत समजा, तर तुम्हाला पहिली जी जॉब आहे एक प्रकारे ती तुम्हाला यामार्फत मिळणार आहे. अप्रेंटिसशिप म्हणून तुम्हाला घेतलं जाणार आहे आणि कोणत्या पण कंपनीमध्ये तुम्ही जॉईन झालात तर याचं पेमेंट मात्र महाराष्ट्र शासन देणार आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही 12वी केलेली आहे आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झालात तर तुम्हाला 6,000 रुपये महिना कंपनी मार्फत नाही मिळणार, तर डायरेक्ट सरकार देणार आहे. आणि 1 वर्षापर्यंत तुम्ही अशा प्रकारे जॉब करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटतो जे काही तुम्ही काम करणार आहे त्याच्या बेसिसवर. आणि ते सर्टिफिकेट घेऊन नंतर तुम्हाला स्वतः तुम्ही कुठेही जॉब मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता. तर अशा प्रकारची ही योजना आहे, म्हणजेच एक प्रकारे सक्षम बनवण्यासाठी ही योजना बनवलेली आहे. आता याचा अर्थ असा नाही की फक्त तुम्ही डिग्री होल्डर आहेत आणि तुम्हाला तरी पण पगार चालू होईल, तर असं नाही. लाडक्या बहीण योजनेमध्ये मात्र बस तुम्हाला क्रायटेरिया पूर्ण झाला की 1,500 रुपये भेटणार आहेत. परंतु लाडक्या भाऊ योजनेमध्ये असं नाही, तुम्ही अप्रेंटिसशिप जॉईन केल्यानंतरच हे पेमेंट भेटणार आहे. तर एक प्रकारे जे फ्रेशर आहेत आणि जे स्ट्रगल करत आहेत जॉब मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार आहे. तर आता बऱ्याच जणांना असे पण प्रश्न पडले असतील की मग या योजनेमार्फत आम्ही कुठे जॉईन व्हायचं, कसं जॉईन व्हायचं, याची अजून सविस्तर माहिती येईल. आताच बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या नाही, काल फक्त घोषणा केलेली आहे. काही दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, त्यामुळे थोडीशी वाट बघा. डिटेलमध्ये सर्व माहिती येईल, कोणाला कुठे जॉईन करायचंय किंवा आपल्या म्हणण्यानुसार आपण कुठे जॉईन होऊ शकतो का, गव्हर्नमेंट काही संस्थेची नावं देईल. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू क्लिअर होत राहतील. तोपर्यंत फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेवर राहा.